इथं अनेक गोष्टी म्हणजे चर्चा सभागृहामध्ये विधेयकं किती मंजूर झाली तर 22 पैकी 21 विधेयकं मंजूर झाली. 14 दिवस सभागृह चालून 8.5 तास सभागृह चालून शेवटी 11 विधेयकं शेवटच्या 2 दिवसामध्ये मंजूर करून घेतली गेली. ती मंजूर करा मंजूर करा मंजूर करा म्हणजे जे मुख्य कामकाज असतं, प्रश्नोत्तर असतील, लक्षवेधी असेल, अल्पसूचना असेल, त्याचबरोबर विधेयकं असतील, अशासकीय कामकाज असेल, हे मुख्य काम हे वेळेत काही कधी पूर्ण झालं नाही आणि व्यवस्थितपणे सुद्धा झालं नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकरता विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेता आवश्यक असतो याची प्रकर्षानं या अधिवेशनामध्ये जाणीव झाली. नाही, विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळ कमी मिळतोच. सध्या विरोधी पक्षाच्या आमदारांच्यावर सगळ्या बाजूनं अन्याय होतोय. सरकारकडून विरोधी पक्षांच्या मतदारसंघामध्ये निधी द्यायचा नाही, सरकारकडून विरोधी पक्षांच्या मतदारसंघामध्ये गावावरून ओळून टाकलेले नको असलेले अधिकारी द्यायचे आणि तिथे त्यांना त्रास द्यायचं काम करायचं. तशाच पद्धतीनं सभागृहामध्ये सुद्धा त्यांना संधी देण्याचं काम, जे त्यांचा हक्क आहे सभासदांचा, तो जाणीवपूर्वक डावलण्याचं काम केलं जातं. ही वस्तुस्थिती आहे. असं आहे की आम्ही सुद्धा तेच शोधत होतो की जनतेला काय मिळालं, महाराष्ट्राला काय मिळालं. पण विरोधी पक्ष म्हणून आम्ही तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडीमार्फत जनतेच्या पदरामध्ये, मग विद्यार्थी असतील ती पेपर फुटी का होते म्हणून त्याचा दाब विचारला, महिलांच्या अत्याचाराचा प्रश्न असेल त्या महिलांच्या अत्याचारावर पायबंद घालण्यामध्ये सरकार किती कमी झालं आहे हे आम्ही उदाहरणादाखल त्या लक्षात आणून दिलं. त्या ठिकाणी 5, 6, 7, 8, 4 दिवस प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडला, त्याच्याबद्दल 101 ची चर्चा घडवून आणून सभागृहामध्ये त्या जे कोणी त्याचे पूरग्रस्त बाधित होते, जे कोणी दुर्दैवानं ज्यांचा मृत्यू झाला, रस्ते पूल कोसळले, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष म्हणून आम्ही केला. पण सरकार गंभीर नाही. त्या ठिकाणी मिसिंग लिंक 6-7 देशांची टेक्नॉलॉजी आणली म्हणून मोठेपणा मिरवणारे लोक 240 पर किलोमीटरच्या स्पीडनी वादळ झालं तरीसुद्धा ह्या पुलाला काय होणार नाही असे मोठी छाती बडवून सांगणारे लोक 70 ते 80 किलोमीटर ताशी स्पीडनी वादळने वाराच झाला तरीसुद्धा त्या ठिकाणी मिसिंग लिंकची काय अवस्था झाली ही तुम्ही सर्वांनी बघितली. आणि म्हणून जी जी गोष्ट आमच्या समोर आली, शिक्षणाचा विषय असेल, त्या संदर्भातला असेल, जी जी गोष्ट आमच्या समोर आली ती गोष्ट सरकारच्या समोर मांडण्याचं काम आम्ही केलं. सरकारकडून योग्य त्या प्रकारचं उत्तर मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु सरकार कुठल्याही बाबतीत गंभीर नाही. सरकारला फक्त आणि फक्त पुरवणी मागण्या 97-97 हजार कोटी रुपयाच्या मंजूर करून घेण्यातच इंटरेस्ट होता. त्याच्या पलीकडे सरकारला काही इंटरेस्ट नव्हता. आणि म्हणून कधी कधी अध्यक्षांना सांगावं लागलं की अर्ध्या तासाच्या आतमध्ये राज्याच्या मुख्य सचिवांना इथे यायला सांगा, मंत्र्यांना यायला सांगा. अर्थात याच लोकांनी अगोदर लाडवलं होतं. आम्ही जेव्हा सांगत होतो की अधिकारी नाहीत, बसत नाही तर नाही बसले तरी चालतील म्हणून म्हणणारे हेच लोक आता त्यांना कळून चुकलं. आणि म्हणून आमचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केला. परंतु सरकारकडून जनतेच्या बाबतीत कुठल्याही संवेदना नव्हत्या. ते संवेदनाहीन असलेलं सरकार, त्याच्याकडून आम्हाला जनतेला न्याय फार आमच्या अपेक्षेप्रमाणे देता आला नाही. जयंतराव बोलतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.